voice? Yes, sir. All are present. Vedant, Tanisha, Suresh, Sneha, Sanskriti, Ritika, Raj, Kirti, Gaurangi. Yes. Okay, so what we have seen in last lecture? Our chapter, first chapter, some basic concepts of chemistry is almost completed. So we are going to see or practice some problems in today's lecture, and in next lecture we are going to practice some MCQs. Okay, येते लक्षात? आजच्या लेक्चरला काही प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करूयात आणि नेक्स्ट लेक्चरला आपण थोडीशी एमसीक्यूची प्रॅक्टिस करूयात. त्याच्यानंतर आपल्याला टेस्ट वगैरे थोडीशी कंडक्ट करता येईल, टेस्ट वगैरे आपल्याला रन करता येईल त्याच्यानंतर. सर व्हिडिओ थोडा ब्लर आहे. व्हिडिओ ब्लर येतोय? हो. थोडा वेळ वेट करा, 1-2 मिनिट, क्लिअर होऊन जाईल. फ्रेम इज क्लिअर. Okay, so take a first problem. Calculate the number of moles of hydrogen in 0.448 liter of hydrogen. Calculate the number of moles of hydrogen. I will write in short. Number of moles of hydrogen काय विचारलेलं आहे आणि गिवन थिंग्स काय आहेत, लगेच काय करायचं, सेपरेट करायच्या. द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन, अमाऊंट दिलेली आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे इन 0.448 लिटर. इन 0.448 लिटर ऑफ हायड्रोजन ऍट एसटीपी. जिथं कुठं व्हॉल्यूम दिलेला असेल तिथं डेफिनेटली कंडिशन काय पाहिजे, ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन पाहिजे. बिकॉज ऍट एसटीपी कंडिशनला आपल्याला काय माहित आहे, फॉर ऑल गॅसेस मोलार व्हॉल्यूम माहित आहे, बरोबर का? प्रत्येक गॅस साठी आपल्याला मोलार व्हॉल्यूम माहिती किती आहे, तो 22.4 22.4 लिटर पर मोल और डीएम क्यूब पर मोल. ओके, नाउ टेल मी कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल. विचारलंय काय, नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणार, इट्स फॉर गॅसेस. थर्ड नंबरचा फॉर्म्युला यूज करणार तुम्ही. कोणता फॉर्म्युला आहे तो? फॉर्म्युला काय आहे, number of moles is equal to volume of gas at STP upon molar volume of gas. Volume of gas or given volume of gas at STP. हा व्हॉल्यूम कोणत्या युनिट मध्ये पाहिजे, इन लिटर्स और इन dm cube upon its molar mass, and molar mass is same, molar volume is same for all gases. What is it? 22.4 dm cube per mole. Okay, now put the value of given volume of hydrogen gas. It's 0.448 dm cube, and we have to divide it by 22.4 dm cube per mole. So dm cube units gets cancelled. Calculate 0.02 mole. 0.02 मोल काय होईल, युनिट राहील त्याचं. 0.02 moles of hydrogen. This is the answer. वन स्टेप काय आहे, वन स्टेप क्वेश्चन होता आपल्याला. एका स्टेप मध्ये आपण त्याचं काय मिळालं, आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले. मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेत का, नाही सांगितले. ओके, ते जर सांगितलं असेल तर आपला प्रॉब्लेम 2 स्टेप मध्ये झाला असता. दुसरा फॉर्म्युला पण आपल्याला काय करावा लागला असता, इथं यूज करावा लागला असता. हॅव यू टेकन दिस? घेतलेला आहे हा? Yes. Yes, sir. Now take a second problem. Sir. Yes. सर काल तुम्ही 2 क्वेश्चन्स होमवर्कला दिले होते, ते डिस्कस करणार सॉल्व केले?
हो सर. सॉल्व्ह केलेलं तुम्ही? आलेला आहे आन्सर? हो सर. ठीक आहे, आपण डिस्कस करूयात त्या लेटर करूयात ऍट द एंड ऑफ अवर लेक्चर. ओके, टेक सेकंड प्रॉब्लेम. A student used a carbon pencil to write his homework. Student used a carbon pencil. Student used a carbon pencil to write his homework. The mass of this was found to be 5 mg. The mass of this is found to be 5 mg. I love the way of this question. कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलाय पहा. एका स्टुडंटने काय केलंय, होमवर्क केलेला आहे विथ कार्बन पेन्सिल. कार्बन पेन्सिल यूज करून होमवर्क केलेला आहे. तो जो होमवर्क केलाय म्हणजे त्या पेज वरती किती कार्बन काय झालेलं आहे, अटॅच झालेला आहे, त्याचं मास दिलेलं आहे तुम्हाला. किती आहे ते? 5 मिलीग्रॅम. 5 मिलीग्रॅम कार्बन पेन्सिल यूज झालेली आहे, किंवा 5 मिलीग्रॅम कार्बन हा पेन्सिल मधून कुठे गेलेला आहे, पेपर वरती गेलाय फॉर हिज होमवर्क. ओके, विचारलंय काय पहा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इन हिज होमवर्क रायटिंग. Calculate the number of moles of carbon in his homework writing. Homework writing साठी नंबर ऑफ मोल्स किती यूज केले असतील. म्हणजे सेम आहे. आपल्याला विचारले काय, n ची व्हॅल्यू विचारली आहे. नंबर ऑफ मोल्स कार्बनचे विचारलेत म्हणजे काय विचारले, n ची व्हॅल्यू विचारलेली आहे. आणि गिवन मास कसा आहे, मिलीग्रॅम मध्ये. ओके, मग गिवन थिंग्स लिहिता येतील तुम्हाला. गिवन मास ऑफ कार्बन इज इक्वल टू 5 मिलीग्रॅम. ओके, आणि लास्ट लेक्चर मध्ये हेच सांगितलेलं मी तुम्हाला. मिलीग्रॅमचं कन्व्हर्जन कशात करणार, ग्राम. कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये कसं करणार. 1 मिलीग्रॅम इज इक्वल टू 10⁻⁻³ ग्रॅम. म्हणून याला 10⁻³ ने आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. सो 5 into 10⁻³ ग्रॅम. दिस इज द अमाउंट ऑफ कार्बन or mass of carbon used for homework. Okay, then n is equal to, we know n is equal to, number of moles is equal to, yes, given mass m upon Molar. Avogadro's number. Sorry, it's a molar mass. It's a molar mass. कार्बनचं मोलार मास किती असणार आहे, 12 AMU, because it is the gram atomic mass. Okay, put the value mass 5 into 10⁻⁻³. Yes, and molar mass, this is in gram, and molar mass 12.0 gram per mole. Gram per mole. इथं काय होईल, ग्रॅम हे युनिट काय होतील, कॅन्सल होतील. मोल हे युनिट भेटेल तुम्हाला. नाउ कॅल्क्युलेट दिस. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. 5 ला 12 ने डिवाइड केलेला आहे. 1 डिजिट नंतर जर आन्सर लिहिताय तर -3 चं -4 बनेल. अँड व्हॉट इज द आन्सर, 4.16 into 10⁻⁻⁴. 4.16 into 10⁻⁻⁴ काय, मोल्स. 4.16 into 10⁻⁻⁴ moles of carbon used for homework. ओके, सेम असा क्वेश्चन होता. याच क्वेश्चन मधला एक पार्ट होता जो होमवर्कला दिला होता. द टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन 12 mg. बरोबर का. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स होता का होमवर्कला. कार्बन ॲटम्स फाइंड आउट करायचे होते. किती mg कार्बन मधले, 12 mg मधले. If you are given 12 mg of carbon, then find the number of atoms. मग हा एक स्टेप मधला प्रॉब्लेम आहे का 2 स्टेप मधला आहे. 2 steps. 2 स्टेप प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय फाइंड आउट करायला लागतं, Number of atoms. Number of moles. पहिल्यांदा Number of moles. number of moles, then you are going to find
नंबर ऑफ ऍटम्स. मग नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करणार? गिवन मास लिहायचं पहिल्यांदा. गिवन मास किती आहे? गिवन मास 12 mg. त्याचं कन्व्हर्जन लगेच कशात करणार तुम्ही? ग्रॅम मध्ये, बरोबर का? 12 Yes. mg चं कन्व्हर्जन मिलीग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन केलं. मासच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली तुम्ही 12 into 10⁻³ ग्रॅम. त्याच्यानंतर दिस इज द मोलार मास ऑफ कार्बन और ग्रॅम atomic मास ऑफ कार्बन इन ग्रॅम पर मोल. देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ मोल्स. पहिल्यांदा तुम्हाला भेटतील नंबर ऑफ मोल्स. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? नंबर ऑफ मोल्स 12. आन्सर काय मिळेल? 1 into 10⁻³ मोल्स. बरोबर का? एवढे कार्बनचे मोल मिळाले किती मध्ये? 12 मिलीग्रॅम कार्बन मध्ये. नाउ यू हॅव टू फाइंड नंबर ऑफ atoms. नंबर ऑफ atoms of carbon, yes, is equal to number of moles into Avogadro's number. Formula number second, number of moles into Avogadro's number, you will get number of particles, means atoms, ions or molecules. नंबर ऑफ पार्टिकल्स भेटतील तुम्हाला इथं. मग कार्बनचे ऍटम किती आहेत? नंबर ऑफ मोल्सने अवोगॅड्रोच्या नंबरला किंवा अवोगॅड्रोच्या नंबरने नंबर ऑफ मोल्सला आपण मल्टिप्लाय करणार. 1 into 10⁻³ into Avogadro's number 6.022 into 10⁻23. एवढ्या अमाउंट मध्ये तुम्हाला काय भेटतील? नंबर ऑफ atoms. Then calculate this. 6.022 into 10⁻23 आणि -3. 20. 20 एवढे ऍटम्स भेटतील. आले का हे आन्सर कोणाचं? हो सर. होमवर्क साठी दिलेल्या क्वेश्चनचं आलेलं आहे? कोणाकोणाचा आन्सर आलेला आहे? Yes, sir. येस सर. सगळ्यांचा आलेला आहे आन्सर? सर माझं थोडंसं चुकलं होतं. मी 10⁻⁻20 लिहिलं होतं. बाकी करेक्ट आहे. 10⁻⁻20 लिहिलं होतं. ओके, हा, लक्षात ते ठेवा चुकलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऍटम असतात. त्यामुळं जनरली काय होतं, आपण हायड्रोजनचं मास लिहितो, एखाद्या प्रोटॉनचं मास लिहितो, न्यूट्रॉनचं मास लिहितो, कार्बनचं मास ग्रॅम मध्ये लिहितो. हे जर मासेस आपण ग्रॅम मध्ये लिहितोय तर हे ऑलवेज 10⁻⁻14 ग्रॅम एवढे असतात. 10⁻⁻14 च्या ऑर्डर मध्ये असतात. बऱ्याचशा गोष्टी या आपल्या मायनस एवढ्या छोट्या क्वांटिटीला आपण मेजर करतो, त्यामुळं -27 किंवा -24 या फिगर मध्ये येतात. आणि ज्यावेळी कुठं अवोगॅड्रोज नंबर लिहिता किंवा ऍटमची संख्या, मॉलिक्युलची संख्या ही खूप मोठी असते, त्यामुळं इथं बाय प्रॅक्टिस आपलं मायनस साईन राहून जातं. तिथं मायनस साईन देतो आपण. तर इथं मायनस साईन द्यायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणजे 6 वरती 23 झिरोज येतील. 6 वरती किती झिरोज येतील? 23 झिरोज. एवढी मोठी फिगर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऍटम किंवा मॉलिक्युल्स असतात. अवोगॅड्रोज नंबर निगेटिव्ह पॉवर मध्ये नाहीये, तो पॉझिटिव्ह पॉवर मध्ये आहे. नेहमी लक्षात ठेवायचं. इथं नेहमी काय होत असतं? आपलं जम्बलिंग होतं. ओके, देन नेक्स्ट दुसरा प्रॉब्लेम कोणता दिला होता होमवर्क साठी दिलेला? होमवर्क साठी आणखी एक प्रॉब्लेम दिला होता. Calculate the number of moles Calculate and moles. the molecules of acetic acid in 22 grams. ऍसिटिक ऍसिड CH3COOH. ऍसिटिक ऍसिड मधले नंबर ऑफ मोल्स म्हणजे N इज इक्वल टू आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स, या दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या होत्या. नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स. अमाऊंट किती दिली होती? 22 ग्रॅम दिली होती का? हो. Yes, sir. येस. मग पहिल्यांदा काय करणार? नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करणार तुम्ही. नंबर ऑफ मोल्स साठीचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ मोल्स N इज इक्वल टू गिवन मास इन ग्रॅम अपॉन इट्स मोलार मास. मग मोलार मास पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. कुणाचं? 60 grams. ऍसिटिक ऍसिडचं मोलार मास कसं कॅल्क्युलेट करणार बघा. त्या मॉलिक्युलचं जेवढं मास येतंय, मॉलिक्युलचं कॅल्क्युलेट करून ऍडिशन करून, प्रत्येक ऍटमचा ऍव्हरेज ऍटॉमिक मास माहिती आहे आपल्याला, त्याची ऍडिशन करून मॉलिक्युलचं जेवढं मास येतंय ऍटॉमिक मास युनिट मध्ये, ते मास आपण कन्वर्ट करणार ग्रॅम मध्ये. फक्त युनिट चेंज करणार. ते झालं ग्रॅम पर मोल. इट्स अ मोलार मास. ओके, मग आपल्याला माहिती आहे कार्बन किती आहेत? 12. कार्बन टोटल 2 आहेत. कार्बन 2 आहेत. दोन. मीन्स 2 इंटू कार्बनचं मास 12 ऍटॉमिक मास युनिट प्लस हायड्रोजन किती आहेत? 4 आहेत. 4. मीन्स 4 इंटू 1 ऍटॉमिक मास युनिट प्लस ऑक्सिजन किती आहेत? 2. 2 आहेत. 2 इंटू ऑक्सिजनचं मास किती? 16. ओके, दिस बिकम्स
24 atomic mass unit plus 4 atomic mass unit plus 32 atomic mass unit, and this becomes 60 atomic mass unit. मग मोलार मास काय असेल? 60 60 ग्रॅम gram. पर per मोल. mole. 60 ग्रॅम पर मोल ही व्हॅल्यू तुम्ही मोलार मासच्या ठिकाणी पुट करणार. मग गिवन मास असेल 22 ग्रॅम. इट्स मोलार मास इज 60 ग्रॅम पर मोल. ग्रॅम ग्रॅम गेट्स कॅन्सल and find out the number of moles. 0.366 Mole. 0.366 मोल. मोल्स. बरोबर का? हो. ठीक आहे. Yes, एवढे sir. मोल्स भेटले म्हणजे इथं हाफ प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला. एन ची व्हॅल्यू भेटली, हाफ प्रॉब्लेम काय झाला आपला सॉल्व्ह झालेला आहे. ओके. नाउ कॅल्क्युलेट फॉर द मॉलिक्युल्स. मॉलिक्युल साठी सिंपल फॉर्म्युला काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स is equal to number of moles into Avogadro's Avogadro's number. number of moles भेटले 0.366 into Avogadro's number 6.022 into 10 raised to 23. एवढे तुम्हाला काय भेटतील? नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटतील. आलं होतं हे आन्सर आले होते. Yes, प्रॉब्लेम sir. सॉल्व्ह केलंय सुरेश, कीर्ती, Yes, sir. Yes, sir. नेहा हो सर. जमलंय? तनिषा, हो सर. वेदांत, हो सर. जमलंय आन्सर? ठीक आहे. then take a next problem. Arjun purchased 250 gram of glucose. आहे का अर्जुन कुणी आपल्यात? नाहीये. अर्जुन purchased. Next problem. $250 gram of glucose. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. कोणता कंपाऊंड दिलाय? ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. ग्लुकोजचा फॉर्म्युला नाही झाला 9th-10th मध्ये? ग्लुकोजचा झाला, sir. फॉर्म्युला. ठीक आहे. एखादा अननोन कंपाऊंड आला ना 11th-12th मध्ये एवढी प्रॅक्टिस होऊन जाते की हे सगळे कंपाऊंड आपले ऑटोमॅटिकली पाठ होऊन जातात. सगळ्यांचे फॉर्म्युलेज वगैरे पाठ होऊन जातात. काही छोटे छोटे रिएक्शन येतात जे या क्वेश्चन मध्ये विचारले जातात. या रिएक्शन पण आपल्याला 11th-12th मध्ये झालेल्या असतात आणि ते आपल्या लक्षात राहतात. त्यामुळं जरी आता एखादी गोष्ट नवीन वाटली, एखादा फॉर्म्युला किंवा एखादी रिएक्शन, तर घाबरून जायचं नाही. ते सगळं आपल्याला होणार आहे. 16 चॅप्टर आपल्याला 11th मध्येच आहेत. 12th मध्ये परत 16-17 चॅप्टर आपल्याला काय करायचे? लर्न करायचे. त्याच्यामध्ये बरेचसे रिएक्शन, बरेचसे न्यू कंपाऊंड, बरेचसे फॉर्म्युलाज आपल्याला काय होतात? होऊन जातात. त्याच्यामध्ये काय विचारले? अर्जुन परचेस्ड 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज फॉर 40 rupees. फॉर 40 rupees. for 40 rupees. or विचारले काय पहा, find the cost of glucose per mole. Find the cost of glucose per mole. एका मोल ग्लुकोज साठी कॉस्ट किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय आहे? सिंपल मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहे हा. केमिस्ट्री कुठपर्यंत आहे? फाइंडिंग द नंबर ऑफ मोल्स. अप टू फाइंडिंग द नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्यापर्यंतच केमिस्ट्री आहे. तिथून पुढे सगळं काय आहे? इट्स कॉमन, इट्स जनरल. ओके. फक्त आपल्याला कॉस्टिंग काढायची आहे. मग पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स तुम्हाला काय करावे लागतील? फाइंड आउट करावे लागतील. नंबर ऑफ मोल्स ऑफ ग्लुकोज n is equal to mass in gram divided by its molar mass. मी इथे टास्क कुठं आहे आता? मोलार मास फाइंड आउट करायचं. मोलार मास कसं फाइंड आउट करणार? 6 into कार्बनचं मास. कार्बन किती आहे टोटल? या मॉलिक्युलचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. मॉलिक्युलचं मास कॅल्क्युलेट करायचं, ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. 6 into कार्बनचं मास 12 प्लस 12 into हायड्रोजनचं मास 1 प्लस 6 into ऑक्सिजनचं मास किती? 16. करा कॅल्क्युलेट. 72 180 ग्रॅम पर मोल. किती आलं? 180 ग्रॅम पर 180 मोल. ग्रॅम पर मोल is the मोलार मास ऑफ ग्लुकोज. मोलार मास भेटलेला आहे आपल्याला. मास किती दिलं होतं? 250 ग्रॅम. So 250 ग्रॅम डिवायडेड बाय 180 ग्रॅम पर मोल. ग्रॅम ग्रॅम गेट्स कॅन्सल. Calculate it, you will get number of moles.
1.389 mole. 1.389 मोल्स हे मोल्स भेटले आपल्याला ग्लुकोजचे. आता बघा किती ग्रॅम मध्ये एवढे मोल्स आहेत? 250 ग्रॅम मध्ये. 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज कंटेन्स 1.389 मोल्स. आणि हे आपल्याला किती रुपयाला भेटलेलं आहे? काय कॉस्टिंग आहे 40. याची? 40. 40 रुपयाला एवढं भेटलेलं आहे. मग तुम्ही सिंपल लिनियर इक्वेशन मध्ये तुम्ही काय करू शकता? सांगू शकता इफ 1.389 moles it costs 40 rupees, then 1 mole per mole कॉस्टिंग काढायचंय म्हणजे फॉर 1 mole. सो 1 mole इज इक्वल टू हाऊ मच? मग इथं काय करणार तुम्ही? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. देअरफॉर 1 into 40 divided by 1.389 and you will get exact amount for the 1 mole of glucose. काय आन्सर येतं बघा? 40 divided by 1.389. 1.389 न 40 ला काय करणार आपण? डिवाइड करणार. बरोबर? काय सिंपल मॅथमॅटिक्स आहे. इथपर्यंतच आपल्याला काय आहे? फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्यापर्यंत आहे. इथून पुढे आपण काय करणार? तर एवढे मोल्स आपल्याला 40 रुपीजला भेटले तर 1 मोल किती रुपयाला भेटेल? एवढे मोल जर 40 रुपयाला भेटले तर 1 मोल किती रुपयाला भेटेल? 28.8 rupees. Yes, 28.8 rupees. This is the answer for, or this is the costing per mole of glucose. This is the costing for 1 mole of glucose. आलंय का प्रत्येकाचं? वेदांत, तनिषा? हो सर. हो सर. इट इज क्लिअर? मग लक्षात Yes. ठेवायचं नेहमी सरळ प्रॉब्लेम कोणताही विचारला जात नाही. या पद्धतीने तुम्हाला वर्डिंग मध्ये सेंटेन्स दिले जातात. वेगळं काही दिलं तरी घाबरून जायचं नाही. प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचा. दिले काय, विचारले काय पाहायचं. एक अमाऊंट दिली होती आपल्याला 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला दिलाय पण याचं मोलार मास दिलं नाही. मग मोलार मास आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. आपल्याला काही इलिमेंट्सचे, काही ऍटम्सचे ऍव्हरेज ऍटॉमिक मास हे माहितच आहेत. ओके, हे आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. याच्यापासून ऑर्गॅनिक कंपाऊंड बनतात. डिफरंट मोर दॅन 4 मिलियन ऑर्गॅनिक कंपाऊंड फक्त कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनतात. ओके, मग एवढे सगळे कंपाऊंड असतील पण त्याचं मास आपण फॉर्म्युलावरून इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. त्या मासचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये केलं तर आपल्याला काय भेटेल? त्याचं फक्त युनिट ग्रॅम मध्ये घेतलं, मॉलिक्युलर मासचं मोलार मास भेटलं. फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, गिवन मास अपॉन मोलार मास इज द नंबर ऑफ मोल्स. मग आपण काय करणार? गिवन मास ग्रॅम मध्ये आहे का चेक करणार. नसेल ग्रॅम मध्ये तर कन्वर्ट करणार त्याला ग्रॅम मध्ये. ते घेणार आपण न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला आपण कॅल्क्युलेट केलेल्या मोलार मासने काय करतो? डिवाइड करतो. आपल्याला इझिली नंबर ऑफ मोल्स मिळून जातात. एकदा का नंबर ऑफ मोल्स मिळाले, तुमचा मॅक्झिमम प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होतो. फक्त छोट्याशा गोष्टी विचारल्या जातात. एका मोलसाठी किती कॉस्टिंग आहे? ओके, याच्यामध्ये किती ऍटम्स आहेत, किंवा एवढ्या मोल मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, किती इलेक्ट्रॉन्स आहेत. कधी कधी विचारतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स किती आहेत. मग एका मॉलिक्युलचा स्टडी करायचा आपण, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, याच्यामध्ये किती प्रोटॉन आहेत, किती न्यूट्रॉन आहेत, किती कार्बनचे ऍटम आहेत, असंही विचारलं जाऊ शकतं. जर एवढे मोल भेटलेत तर कार्बनचे मग एकामध्ये 6 आहे, 6 ने याला लगेच मल्टिप्लाय करायचं नंबर ऑफ मॉलिक्युल्सला. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला काय करणार तुम्ही? 6 न मल्टिप्लाय केलं, इझिली तुम्हाला नंबर ऑफ कार्बन ऍटम्स भेटून जातील. ओके, देन नेक्स्ट, द नॅचरल आयसोटोपिक अबंडन्स ऑफ. आयसोटोपिक अबंडन्स हा क्वेश्चन आता कशावरती आहे? ऍव्हरेज ऍटॉमिक मास वरती आहे. बघा, द नॅचरल आयसोटोपिक अबंडन्स ऑफ 10 बोरॉन. नॅचरल अबंडन्स ऑफ 10 बोरॉन इज, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय मी प्रॉब्लेम, 19.60%. 19.60%. and for boron 11 is 80.40%. 80.40%. What is this? This is the natural abundance. आठवतं का ऍव्हरेज ऍटॉमिक मास कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला? ऍव्हरेज ऍटॉमिक आठवतंय? ऍव्हरेज ऍटॉमिक मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करायचो? त्याचं काय करायचो?
त्याचं मास घ्यायचो त्या आयसोटोपचं इंटू इट्स into नॅचरल percent of अबंडन्स. abundance. यस, पर्सेंटेज नॅचरल अबंडन्स आणि टोटल आपण काय करणार, या सगळ्यांची ऍडिशन करून टोटलला Divided by 100 ने 100. डिवाइड करणार. ओके, आता याचे मासेस दिले आहेत पहा. मासेस, रिस्पेक्टिव्ह मासेस 10.13, याचं मास असणार आहे 10.13 आणि 11 साठीचं एक्झॅक्ट मास असणार आहे 11.009. 11.009. 11.009. This is the exact mass of that isotope. त्या आयसोटोपचं एक्झॅक्ट मास दिलंय. विचारलंय काय, कॅल्क्युलेट द ऍव्हरेज ॲटॉमिक मास. बोरॉनचं ऍव्हरेज ॲटॉमिक मास विचारलेलं आहे. मग ऍव्हरेज ॲटॉमिक मास साठीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तो ऍव्हरेज ॲटॉमिक मास कुणाचं, ऑफ बोरॉन इज इक्वल टू, कसं कॅल्क्युलेट करणार आपण, मास ऑफ बोरॉन 10 into its percentage abundance plus mass of boron 11 into its percentage abundance. सिंपल फॉर्म. आणि काय राहिलं, टोटल डिवायडेड बाय 100 और पर्सेंटेज मध्ये अबंडन्स दिला असेल तर त्या प्रत्येक ठिकाणी पर्सेंटेज अबंडन्सला 100 ने डिवाइड करा. त्याच्यापेक्षाही सोपं आहे, टोटलला एकदाच काय करा, 100 ने डिवाइड करा. सो मास ऑफ बोरॉन 10 किती आहे, 10.13. आता हे मासेस कसे असतील, ऍटॉमिक मास युनिट मध्ये असतील. 10.13 इंटू इट्स पर्सेंटेज अबंडन्स 19.60 प्लस मास ऑफ बोरॉन 11.009 into its percentage abundance 80.40 and total divided by 100. Now calculate this. You will get average atomic mass of boron. आले कुणाचं? येते का बघा, कॅल्क्युलेट इट फास्ट. सुरेश, have you done? No, sir, I'm doing. Okay. टू 207.399. 207 येते का नाही सर, बघा, माझं तसंच काहीतरी आहे. check करा. तर 10.83663. कीर्ती, यस, 10.8 3663 आलं. 3663 असं आलंय का बघा बाकीच्यांचं, किंवा 10.8 पर्यंत तरी कॉमन येईल, तिथून पुढे थोडस डिफरंट येऊ शकतं. कुणाचं चुकलं, कुणी रिप्लाय दिला फर्स्ट टाइम? तर माझं 1 मिनिट मी चेक करते. हा चेक कर. एक लक्षात घ्या, याच्यामधली व्हॅल्यू आली म्हणजे ऍव्हरेज ॲटॉमिक मास आले. येते का लक्षात? पहिल्याचं मास जर 10.13 आहे, दुसऱ्याचं 11.009 आहे, त्याच्या अबंडन्सने जर आपण विथ रिस्पेक्ट टू जर केलं तर ह्या दोन्हीच्या इन बिटवीन येत. त्या दोन्हीच्या इन बिटवीन जर 3 आयसोटोप असतील तर सगळ्यात लोएस्ट मास सगळ्यात हायेस्ट मास ह्या तिन्हीच्या किंवा या दोन्हीच्या रेंजच्या मध्ये येणार कुठे, हे लक्षात घ्यायचं. जर एकदम ऑड फिगर आली तर आपला आन्सर काय झालं असेल, तिथं डेफिनेटली कुठेतरी आपलं कॅल्क्युलेशन तिथं बाय मिस्टेक चुकलेलं असणार आहे कुठेतरी. 10.8 समथिंग, 10.8 समथिंग, थोडेसे डिजिट वेगळे येऊ शकतात प्रत्येकाचे. 10.81 येईल, 10.8366 येईल. Yes, sir. This is the answer. 10.83. समजला हा प्रॉब्लेम? या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते आपण. निऑनचं आठवतं का? निऑन 10, निऑन 11, निऑनचं हे केलं होतं आपण. निऑन 20, निऑन 21 आयसोटोप घेतले होते आणि Yes, sir. पर्सेंटेज ऍव्हरेज ॲटॉमिक मास, पर्सेंटेज अबंडन्स रिस्पेक्टिव्ह आपण कॅल्क्युलेट केला होता. या टाइपचा आन्सर येते का चेक करा.
ओके, आणखी किती फॉर्म्युले आपण शिकलो या चॅप्टर मध्ये बघा काय काय लक्षात आहे. सपोज कन्वर्ट डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इनटू डिग्री फॅरनहाइट. डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? डिग्री फॅरनहाइट मध्ये. काय फॉर्म्युला होता आठवतो का बघा? यू रिमेंबर दिस? 2-3 लेक्चर झाले, पहिलं विसरून जाता तुम्ही लगेच. Sir, degree Fahrenheit is equal to 9/5 into degree Celsius plus 32. 9/5 degree into degree Celsius plus 32. Okay. Now convert 40 degree Celsius into degree Fahrenheit. Also convert 30 degree Celsius into degree Fahrenheit. या पद्धतीचे क्वेश्चन एमसीक्यूज ला मोठ्या प्रमाणावर विचारले जातात. पहा, जे वन स्टेप आन्सर भेटतं, ज्या गोष्टीचं वन स्टेप आन्सर भेटतं ते इझिली एमसीक्यू ला विचारलं जातं. $104 Fahrenheit. 104 फॅरनहाइट कुणासाठी? 40 degree Celsius. ओके, 104 degree Fahrenheit. I will write this. This is the answer of Suresh. बाकीच्यांचं येते का बघा असं? सुरेशने आन्सर दिलेलं आहे. Sir, 86 Fahrenheit. 86 कुणाचं आलं? 30 चं. Sir, This is for 30. 86 degree Fahrenheit. आन्सर कुणी दिलं? sir. कीर्ती. येस. येते का बाकीच्यांचं असं बघा? Now tell me what is the formula? Degree Fahrenheit is equal to 9/5 याने मल्टिप्लाय करायचं डिग्री सेल्सिअस मधल्या टेम्परेचरला. जे काही आन्सर येतंय त्याच्यामध्ये 32 ची ऍडिशन करायची. दिस इज द सिंपल फॉर्म्युला. डिग्री फॅरनहाइट मध्ये जर कन्व्हर्जन करायचं आहे, डिग्री फॅरनहाइट मध्ये कन्व्हर्जन करताना 9/5 ने मल्टिप्लाय करायचं कुणाला? डिग्री सेल्सिअस मधल्या टेम्परेचरला. इथे डिग्री सेल्सिअस मधल्या टेम्परेचर आणि जे काय आन्सर येतं याचं त्याच्यामध्ये 32 ची काय करायची? ऍडिशन करायची. सिंपल मॅथमॅटिक्स आहे. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि जर उलट करायचं, डिग्री फॅरनहाइटचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं, तर फॉर्म्युला काय करावं लागेल तुम्हाला? मॉडिफाय करावं लागेल. फॉर्म्युला कसा मॉडिफाय करणार? 32 पहिल्यांदा जर इकडे तुम्ही सेंड केलं तर ते प्लस आहे मायनस होईल. सो डिग्री फॅरनहाइट मायनस 32, डिग्री फॅरनहाइट मायनस 32 आणि इनटू 5 डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला जाईल, 9 न्यूमरेटरला आहे तो डिनॉमिनेटरला येईल, 5/9 होईल. म्हणजे डिग्री फॅरनहाइट मायनस 32 टेम्परेचर इन डिग्री फॅरनहाइट मायनस 32 इंटू 5/9 हा फॉर्म्युला बनेल कुणासाठीचा? डिग्री सेल्सिअस साठी. बरोबर का? फॅरनहाइटचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये करताना फॅरनहाइट मधलं टेम्परेचर इथं पुट करणार, -32 करणार, पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार, जे आन्सर येते त्याला 5 मल्टिप्लाय करा, 9 ने डिवाइड करा, विल गेट टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. इट इज क्लिअर? Yes, sir. याच्यावरती एमसीक्यू ला मोठ्या प्रमाणावर क्वेश्चन असतात, जे वन स्टेप आहेत, लगेच एमसीक्यू ला विचारले जातात. बाकीच्यांचं आले का? हे फॉर्म्युला दिला होता, हे आलं का? Yes, हो, sir. sir. स्नेहा हो आलंय? सर. ओके, हो, आलं. सोपे आहेत एकदम प्रॉब्लेम. ओके, नाउ कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा? नंबर ऑफ ऍटम्स. नंबर ऑफ ऍटम्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट 0.4 मोल ऑफ नायट्रोजन. 0.4 मोल ऑफ नायट्रोजन. 0.4 मोल ऑफ नायट्रोजन मधले नंबर ऑफ ऍटम्स फाइंड आउट करायचे आहे. यस, कसे फाइंड आउट करणार? 0.4 into Avogadro number. यस, गुड. काय? 0.4 इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. एन ची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे. 0.4 म्हणजे 0.4 मोल म्हणजे दिस इज द व्हॅल्यू ऑफ एन, नंबर ऑफ मोल्स, व्हॅल्यू ऑफ एन. एन जर दिलेला असेल तर त्याला ॲव्होगाड्रोच्या नंबरने मल्टिप्लाय केले तर आपल्याला नंबर ऑफ ऍटम्स मिळतात. फॉर्म्युला काय सांगितला? नंबर ऑफ ऍटम्स. कधी कधी मॉलिक्युल्स पण विचारतात.
ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स ह्याला एकच शब्द यूज करत असतो आपण, पार्टिकल्स. या स्पेसिफिक क्वेश्चन मध्ये ऍटम आहे म्हणून आपण इथं ऍटम यूज केला. नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर सर्वांना माहिती आहे. नंबर ऑफ मोल्स ऑलरेडी दिलेत 0.4 into 2.4088 into into 10 raised to 23. Yes. Repeat the answer. Repeat the 2.4088. 2.4088 into 10 raised to minus 3, 23. 2.4088 into 10 raised to minus 23 atoms. आले का प्रत्येकाचं? सर बाकीच्यांचं येते का? मायनस नाही सर, प्लस आहे सर प्लस 10 raised to 23. प्लस 10 raised to 23. संस्कृती have you got this? जमतं का? प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सिंपल प्रॉब्लेम आहेत, 1 स्टेप. संस्कृती, तनिषा, तुला जमलंय? हो सर. वेदांत, हो सर. जमलंय? सिंपल फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर फिक्स आहे. पहिले लेक्चर पाहिलेत का तू वेदांत? युट्यूब वरती जाऊन पहिले लेक्चरचं रिव्हिजन घ्या थोडस. ज्यांचे लेक्चर मिस झाले त्यांनी पहिले लेक्चर पहा. नंबर ऑफ मोल्स याला काय करत असतो आपण? ॲव्होगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाय केलं का नंबर ऑफ पार्टिकल्स भेटतात. या केसमध्ये ऍटम्स आहेत म्हणून नंबर ऑफ ऍटम्स भेटतील आपल्याला. देन नेक्स्ट 1.6 ग्रॅम ऑफ सल्फर. सेकंड वन 1.6 ग्रॅम ऑफ सल्फर. याच्यामधले काय फाइंड आउट करायचे? नंबर ऑफ ऍटम्स. फॉर्म्युला हाच असेल, पण मोल्स दिलेत का तुम्हाला? नाही. हा 2 स्टेप प्रॉब्लेम झाला. इथं तुम्हाला मोल्स पहिल्यांदा फाइंड आउट करायचे आहेत आणि मोल्स फाइंड आउट केल्यानंतर मग काय करायचं आहे तुम्हाला? मोल्स फाइंड आउट केल्यानंतर हा फॉर्म्युला यूज करायचा जो आपण आता यूज केला होता. पहिल्यांदा तुम्हाला पाहिजे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स म्हणजे कशाची व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला? एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास काय आहे? 1.6 ग्रॅम. 1.6 ग्रॅम अपॉन मोलार मास. सल्फरचं मास किती असतं? सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 आहे. मास 32. किती आहे? 32. ते कशामध्ये असतं? ॲटॉमिक मास युनिट मध्ये. आपण त्याला कन्वर्ट कशात करणार? ग्रॅम पर मोल मध्ये. 32 ग्रॅम पर मोल. ग्रॅम गेट्स कॅन्सल. कॅल्क्युलेट दिस. 1.6 upon 32. 0.05 0.05 मोल्स. एवढे येतं का रे? चेक करा. 0.05 मोल्स येतं. नो नंबर ऑफ ऍटम्स. नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. परत तेच याची प्रॅक्टिस करायची आपल्याला भरपूर. नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू आपणच फाइंड आउट केली. 0.05 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर कॉन्स्टंट आहे 6.022 इंटू 10 raised to 23. एवढे काय भेटतील आपल्याला? नंबर ऑफ ऍटम्स भेटतील. हे पण कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. कॅल्क्युलेट दिस. यस 0 पॉइंट येतं का? एक मिनिट 0 पॉइंट येतं का? समथिंग येतं. 6 into 5 3 ने स्टार्ट व्हायला पाहिजे. यस 3.0110 into 10 raised to 24. 10 raised to 24 atoms. एवढे येतं का बघा रे? चेक करा. सर्वांचं येतं का एवढं? फॉर्म्युले तर सगळे काय आहेत? इझी आहेत. 2च फॉर्म्युले खूप वेळा यूज करतोय आपण. फक्त गॅस आला तर आपला तिसरा फॉर्म्युला यूज होतो. व्हॉल्यूम ऑफ गॅस दिला असेल तर. आणि आपले जर कुठे चुका होत असतील तर कॅल्क्युलेशन मध्येच होत आहेत. सर माझं 10 raised to 22 आलं. 10 raised to 22 आलं. ठीक आहे. कुणाचं 22 आलेलं आहे? सर माझं. यस 3.011 into 10 raised to 22 atoms. Now which is the correct answer? बघा कुणाचं बरोबर आहे आणि कुणाचं चुकलंय. सुरेश चेक आउट.
सुरेशचा Yes, आन्सर sir. सुरेश चेक कर, चुकलेला आहे का? Yes. लक्षात ठेवा फिगर काय करताय तुम्ही इकडची. तुमचा आन्सर कसा आला असेल बघा. फॉर एक्झाम्पल 0.3011 इंटू 10⁻23 हे कॅल्क्युलेशन आलं असेल तुमचं या दोन्ही, बरोबर का? 0.05 इंटू 6.022 हे आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. तर त्याचा आन्सर तुम्हाला हे भेटला असेल. तुम्हाला काय करायचं होतं इथं, बाय स्टँडर्ड मेथड आपण एका डिजिट नंतर पॉईंट देतो. मग एका डिजिट नंतर पॉईंट देतो म्हणजे काय, हा पॉईंट आपल्याला इकडे सरकवायचा आहे, बरोबर का? हा पॉईंट इकडे शिफ्ट करायचा आहे. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? हा पॉईंट इकडे शिफ्ट करायचा आहे. मग या फिगरकडे व्यवस्थित पाहायचं, पॉईंट शिफ्ट करायचा. पॉईंट शिफ्ट केल्यानंतर काय होतं, 3.011. आता इथंच थोडासा शांत डोक्याने विचार करायचा, ही फिगर आपण छोटी केली का मोठी केली? ही फिगर कुठे पॉईंट शिफ्ट करा, इकडे मोठी. करा तिकडे करा. ही फिगर 0.3 होतं 3.0 केलंय. पॉईंट जर राईट साईडला जर आपण काय करत असू, शिफ्ट करत असू मोठी केली. मोठी होते. फिगर मोठी करतोय आपण. ज्यावेळी फिगर मोठी करतो त्यावेळी पॉवर काय करायची, तेवढ्याच पॉइंटने तेवढ्याच नंबरने, जेवढे डिजिट सरकताय तेवढ्याच पॉइंटने किंवा तेवढ्या नंबरने काय करायची, छोटी करायची. जर तुम्ही ही फिगर म्हणजे फायनल आन्सर काय होत नाही आपलं, याची व्हॅल्यू चेंज नाही होत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 10⁻22 करावं लागेल. जर ही फिगर मोठी करताय पॉवर छोटी करा, ही फिगर छोटी करताय पॉवर मोठी करा. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? येस सर. Yes, sir. दुसरी Yes, एक sir. गोष्ट असते बघा, जर एखाद्या ठिकाणी 10 ची पॉवर समजा ऑलरेडी निगेटिव्ह आहे आणि तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू दिली 0.1234 आणि आता तुम्हाला हे लिहायचं आहे, कसं लिहिणार? आपल्याला तर एका संख्येनंतर पॉइंट हवा आहे, 1.234 असा आन्सर पाहिजे आपल्याला. मग आपण काय केलं, ही फिगर छोटी केली का मोठी केली? ही फिगर मोठी मोठी. केली आपण. ही फिगर मोठी केली म्हणजे पॉवर काय झाली पाहिजे, छोटी झाली पाहिजे. हा. पॉवर छोटी झाली पाहिजे म्हणजे या केसमध्ये काय झालं पाहिजे, Minus 10⁻28. 28 झाली पाहिजे. 27 मायनस मध्ये असेल तर Yes, sir. 27 पेक्षा 28 काय असतं, जास्त स्मॉलर क्वांटिटी असते. मग ही मोठी केली, ही छोटी करा. ही छोटी केली तर ही मोठी करा. मोठी करायचं असेल तर हा नंबर कमी करावा लागेल. -25, -24, -26 हे मोठ्या फिगर आहेत. -27 मग निगेटिव्ह मध्ये हे उलट होतं. त्या एवढ्या गोष्टींचं थोडंसं लक्ष ठेवा. सगळं बरोबर येतं, फॉर्म्युला बरोबर येतो, नंबर ऑफ मोल्स इझिली फाइंड आउट करता आणि कॅल्क्युलेशन मध्ये कुठेतरी पॉवर चुकली. आणि ऑप्शन मध्ये हेच असतं. ऑप्शन पाहिले कालच्या एमसीक्यूचे, एका पॉवरने काय होता, फक्त फरक होता. पॉवर फिगर फक्त एका पॉइंटने डिफरंट होती. सर मग जर आपण 10⁻23 च्या फॉर्मॅट ठेवलं नुसतं तर मार्क्स कट होता? मार्क्स कट नाहीत होत. ऑप्शन एक स्टँडर्ड मेथड आहे एका डिजिट नंतर लिहायची. जर तुम्ही तसं नाही लिहिलं आन्सर तर मार्क्स तुमचे कट नाहीत होत थेरी एक्झामला. पण ज्यावेळी तुम्ही सीईटी नीट देता त्यावेळी ऑप्शनच तुम्हाला असे दिलेले असतात. ऑप्शन हे एका डिजिट नंतर पॉइंट असलेले मॅक्झिमम 90% वेळा तुम्हाला स्टँडर्ड मेथड मध्ये ऑप्शन दिलेले असतात. ओके, त्यामुळे तिथं तर तुम्हाला काय ऑप्शनच नाही, डिजिट मध्ये कन्वर्ट करायचंच आहे. ओके, आणि प्रॉब्लेम मध्ये मेजॉरिटी हा मार्क कट केला जातो. जर तुम्ही जनरली काय केलं जातं बघा, जर तुम्ही आउट ऑफ मार्कच्या दिशेने चालला तर अशा छोट्या छोट्या चुका आपल्याला क्लिअर कराव्या लागतात, तरच आपण आउट ऑफ मार्क कडे जाऊ शकतो. आउट ऑफ मार्क घ्यायचे, अशा चुका नकोय. ओके, जनरली तशा वेळी तुमचे अशा गोष्टींमध्ये मार्क्स काय केले जातात, डिडक्ट केले जातात. हाफ मार्क्स वगैरे डिडक्ट केला जातो तशा वेळी. अदरवाईज बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त वेळा हा मार्क्स थेअरीमध्ये डिडक्ट केला जात नाही. पण आपण आपल्याला स्टँडर्ड मेथड मध्ये लिहायची सवय लावून घ्यायची, जेणेकरून एमसीक्यूला ज्यावेळी आपण ऑप्शन्स टॅकल करत असतो, ऑप्शन्स ज्यावेळी आपण स्टडी करत असतो, कम्पेअर करत असतो एकमेकांमध्ये ऑप्शन, त्यावेळी आपल्याला स्टँडर्ड या 1 डिजिट नंतर आपल्याला ऑप्शन मध्ये व्हॅल्यू दिलेल्या असतात. त्यावेळी आपल्याला काय करता यायला पाहिजे, तिथं या गोष्टींची प्रॅक्टिस पाहिजे, तरच आपण सॉल्व्ह करू शकतो. इन 2 मोल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड कॅल्क्युलेट द फॉलोइंग. दिलेलं काय आहे, इन 2 मोल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड. म्हणजे अल्डिहाइड दिलेला आहे, एक ऍसिटाल्डिहाइड दिलेला आहे. काही गोष्टी कॅल्क्युलेट करायला सांगितल्या आहेत. पहिल्यांदा ऍसिटाल्डिहाइडचा फॉर्म्युला माहित पाहिजे, CH3CHO हा त्याचा काय आहे फॉर्म्युला, ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे आपल्याला. CH3C सिंगल बॉन्ड H डबल बॉन्ड O हे त्याचं स्ट्रक्चर आहे. मिथाइल ग्रुप असतो C डबल बॉन्ड O ला. C डबल बॉन्ड O हा कार्बोनिल ग्रुप आहे. एका साईडला मिथिल ग्रुप असेल, एका साईडला हायड्रोजन असेल. तर हा जो आहे
हा अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. CHO, C डबल बॉन्ड O आणि H, CH डबल बॉन्ड O हा अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. आणि हा मिथिल ग्रुप त्याला अटॅच आहे, म्हणून आपण ह्याला ऍसिटिक ऍसिड पासून बनलेला अल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड म्हणतो. पाहायचं आपल्याला अल्डिहाइड, कीटोन्स, फिनॉल सगळे कंपाऊंड आपल्याला शिकायचे आहेत. पहिल्यांदा काय विचारले पहा, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, याच्यातले नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन फाइंड आउट करायचे आहेत. किती असू शकतात बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन. कसे फाइंड आउट करणार? आता इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे का वेगळं काय यूज करायचं आहे पहा. फॉर्म्युला यूज करायचंय का वेगळं काय यूज करायचं आहे? एन ची व्हॅल्यू दिली, एन ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे? एन इज इक्वल टू 2 मोल्स. कुणाचे? ऍसिटाल्डिहाइडचे. म्हणजे याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतील ऍसिटाल्डिहाइडचे? ऍसिटाल्डिहाइडचे मॉलिक्युल्स किती असतील? 6.022 इंटू 10⁻23 एका मोल मध्ये असतील. आणि 2 मोल दिलेत म्हटल्यानंतर त्या व्हॅल्यूला ॲव्होगाड्रो नंबरला 2 ने मल्टिप्लाय करणार आपण, तर आपल्याला काय भेटेल इथं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड प्रेझेंट इन 2 मोल. विचारले काय पहा, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, कार्बनचे किती मोल आहेत? आपल्याला दिलेलं स्ट्रक्चर काय आहे पहा, CH3CHO हा फॉर्म्युला आहे ऍसिटाल्डिहाइडचा. याचे नंबर ऑफ मोल्स आहेत 2. याच्यामध्ये असणाऱ्या कार्बनचे नंबर ऑफ मोल्स विचारलेले आहेत. जर आपण 1 मोल ऍसिटाल्डिहाइड घेतोय, 1 मोल ऍसिटाल्डिहाइड घेतोय, तर त्याच्यामध्ये एका मॉलिक्यूल मध्ये 2 कार्बन आहेत. एका मॉलिक्यूल मध्ये 2 कार्बन आहेत. लक्षात येतंय? एका मॉलिक्यूल मध्ये 2 कार्बन आहेत. म्हणजेच एका मोल ऍसिटाल्डिहाइड मध्ये किती मोल कार्बन आहेत? 2 मोल. 1 मोल ऑफ ऍसिटाल्डिहाइड कन्सिस्टिंग ऑफ 2 मोल्स ऑफ कार्बन. ते आपण ओरली सांगू शकतो विदाउट एनी कॅल्क्युलेशन. म्हणजे एका मोल मध्ये ॲव्होगाड्रोचा नंबर एवढे मॉलिक्यूल आहेत. बरोबर आहे? प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये 2 कार्बन आहेत. प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये 2 कार्बन आहेत. प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये 2 कार्बन आहेत. म्हणजे जेवढे मॉलिक्यूल आहेत त्याच्या डबल कार्बन आहेत. जेवढे मॉलिक्यूल आहेत त्याच्या डबल कार्बन आहेत. मग मॉलिक्यूल्स आहेत 1 मोल, म्हणजे कार्बन त्याच्या डबल म्हणजे 2 मोल आहेत. मग जर आपल्याला 2 मोल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड दिलाय, तर कार्बन किती असणार आहेत त्याच्यामध्ये? 4 मोल्स. इज इट क्लिअर? समजलंय? नो सर. नाही समजलं? बघा, नो सर. याच्यासाठी कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे का? पहा, ऍसिटाल्डिहाइड CH3CHO एका ऍसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल मध्ये कार्बन ऍटमची संख्या किती? रिप्लाय मी सुरेश. 2. बरोबर का? किती मध्ये? बघा, एका ऍसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल मध्ये नंबर ऑफ कार्बन 2. बरोबर का? ऍसिटाल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल घेतले, नंबर ऑफ कार्बन 4. नंबर ऑफ कार्बन ऍटम्स 4. म्हणजे जेवढे तुम्ही मॉलिक्यूल ऍसिटाल्डिहाइडचे घेताय त्याच्या डबल आपल्याला काय भेटतायत? आपल्याला कार्बन ऍटम भेटतायत. जर तुम्ही 100 मॉलिक्यूल घेतले तर तुम्हाला काय भेटेल? 200 ऍटम्स ऑफ कार्बन भेटतील आपल्याला. बरोबर आहे? मग जर याचे आपण 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल घेतले तर काय भेटतील तुम्हाला? 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23 कार्बनचे ऍटम्स भेटतील. इज इट क्लिअर? जर तुम्ही एवढे मॉलिक्यूल घेताय तर त्याचे डबल तुम्हाला ऍटम्स भेटतील. या फिगरला आपण काय म्हणतो? या फिगरला आपण जर एवढे मॉलिक्यूल घेतले ऍसिटाल्डिहाइडचे तर ऍसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा 1 मोल झाला. आणि एवढे मॉलिक्यूल जर आपण घेतले, एवढे ऍटम्स जर घेतले कार्बनचे, तर कार्बनचा काय झाला? 1 मोल झाला. पण इथं 2 इंटू आहे, म्हणजे हे फिगर काय बनली तुमची? 2 मोल. देअरफॉर 1 मोल ऑफ ऍसिटाल्डिहाइड करस्पॉन्ड्स टू or consist 2 mole of carbon atom. It is clear now, Suresh? Yes sir. Yes. It is clear? Okay. मग हे जर असेल तर डायरेक्ट 2 moles of carbon atom, मग 2 moles साठी 4 moles. 2 moles साठी 4 moles. कॅल्क्युलेशन करणार का? नंबर ऑफ मोल्स मधले नंबर ऑफ मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करा. मग त्याच्यामध्ये एका मॉलिक्यूल मध्ये किती कार्बन ऍटम आहेत कॅल्क्युलेट करा. करू शकता तुम्ही.
काय करणार पहिल्यांदा, नंबर ऑफ मोल डिरेक्टली दिलेले आहेत, मग याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे फाइंड आउट करणार, नंबर ऑफ मॉलिक्युल साठी फॉर्म्युला n इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर, n इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर, n म्हणजे नंबर ऑफ मोल्स, 2 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर, आन्सर भेटेल तुम्हाला 12 पॉईंट समथिंग इंटू 10⁻23. हे झाले नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड. एका मॉलिक्युल मध्ये 2 कार्बन ऍटम, मग परत त्याला तुम्ही 2 ने काय करणार, मल्टिप्लाय करणार. त्याच्यानंतर तुम्हाला भेटतील कार्बन ऍटम्सचे संख्या, कार्बन ऍटम्सचा नंबर भेटेल, त्या नंबरला परत तुम्ही ॲव्होगॅड्रोज नंबरने डिवाइड करणार, तेव्हा कार्बनचे मोल भेटतील. 3 वेळा फॉर्म्युला यूज करावा लागतो, 3 वेळा कॅल्क्युलेशन्स करावं लागतं. त्यापेक्षा आपल्याला डिरेक्ट आपण याच्यावरून एमसीक्यू सॉल्व्ह करू शकतो. जर एमसीक्यू साठी विचारला असेल तर आपण डिरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. एका मोल मध्ये 2 मोल काय असतील. आता हायड्रोजनचं सांगू शकताय का मला तुम्ही, 1 मोल ऑफ ऍसिटाल्डिहाइड कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी मोल्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन ऍटमचे किती मोल असतील याच्यामध्ये, ऍटमचे 8 मोल. मोल साठी 4 असतील, एकासाठी 4 असतील, 2 साठी काय होतील 8 होतील, 2 मोल्स साठी 8 मोल्स होतील. म्हणजे आपण सॉल्व्ह करू शकतो. देन नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन करा फाइंड आउट. हे घेतलंय तुम्ही, नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन. नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन ऍटमचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. किती आले, डायरेक्ट सांगितलं आपण, किती आले, 8 मोल. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन, थोडासा डिफरंट क्वेश्चन होता हा, आणि असं एमसीक्यू ला विचारलं जातं का तर याचं कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो विदाउट एनी फॉर्म्युला. आपण जनरली कॉमन आपण जनरल कन्सिडरेशन वरून किंवा आपल्या कॉमन सेन्सने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन किती आहे, एका मॉलिक्युल मध्ये एक ऑक्सिजन म्हणजे 1:1 रेशो आहे. 2 मोल मध्ये 2 मोल असणार आहेत ऑक्सिजनचे. सो आन्सर इज 2 मोल्स. देन नेक्स्ट, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड. आता शेवटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड. नंबर ऑफ मॉलिक्युल साठी कसं काय फॉर्म्युला आहे, n इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. n तर ऑलरेडी दिलाय आपल्याला, किती, 2 मोल्स, 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स भेटतील. काय आन्सर भेटेल तुम्हाला, 12.044 इंटू 10⁻23. याला पण तुम्ही कन्वर्ट करू शकता, कशामध्ये कन्वर्ट करू शकता, 1 पॉइंट मध्ये, म्हणजे 1.2044 इंटू 10⁻², फिगर छोटी केली पॉवर मोठी होईल, 24, बरोबर का. एवढे मॉलिक्युल भेटतील ऍसिटाल्डिहाइडचे. पण हे कॅल्क्युलेट करण्याची गरज नव्हती या तिन्हीसाठी, आपण जनरली सांगितलं. इज इट क्लिअर नाउ? Yes sir. ओके, सुरेशने एक क्वेश्चन विचारला होता मला काल. कोणता क्वेश्चन होता सुरेश? you have WhatsApp me yesterday. ओके, त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं पहा, नंबर ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे. कशामधले फाइंड आउट करायचे होते, मिथेन गॅस मधले, CH4, मिथेन गॅस मधले प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचे होते. क्वांटिटी किती दिली होती सुरेश? व्हॉट इज 32 ग्रॅम. 32 ग्रॅम. 32 ग्रॅम इन द 32 ग्रॅम ऑफ मिथेन गॅस. 32 ग्रॅम ऑफ मिथेन मधले प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉनची संख्या कॅल्क्युलेट करायची. सगळ्यात अगोदर प्रोटॉन, न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करण्यासाठी मॉलिक्यूल पाहिजे आपल्याकडे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळाले, त्याला प्रोटॉनच्या संख्येने किंवा न्यूट्रॉनच्या संख्येने किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येने मल्टिप्लाय केलं, आपल्याला आन्सर भेटून जाईल त्याचं. ओके, नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करण्यासाठी पहिला काय माहित पाहिजे, नंबर ऑफ मोल्स आपण फाइंड आउट करू शकतो मिथेनचे बाय युजिंग गिवन मास ऑफ मिथेन. सो नंबर ऑफ
moles of methane is equal to given mass upon molar mass. मोलार मास माहिती आहे का? मोलार मास कॅल्क्युलेट करा मिथेन साठी. एका कार्बनचं 12 प्लस 4 हायड्रोजन 16. 4 इज इक्वल टू 16 ग्रॅम पर मोल. इझिली कॅल्क्युलेट करू शकता आपण. ओके, गिवन मास आहे 32 ग्रॅम डिवायडेड बाय इट्स मोलार मास इज डिवायडेड बाय इट्स मोलार मास इज 16. मोलार मास 16 ग्रॅम पर मोल. ग्रॅम ग्रॅम गेट्स कॅन्सल्ड. व्हॉट इज द आन्सर? It's a 2 mole. 32 gram of methane means 2 moles of methane. 32 gram of methane means 2 moles of methane. 2 मोल दिलेले आहेत आपल्याला मिथेनचे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील त्याच्यामध्ये? नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ मिथेन किती असतील? नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगाड्रोज नंबर. नंबर ऑफ मोल्स भेटले 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23 म्हणजेच किती? 12.044 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स भेटले आपल्याला. बरोबर का? एकदा का मॉलिक्युलची संख्या भेटली, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसे कॅल्क्युलेट करू शकतो पहा. कार्बन, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन अँड हायड्रोजन. दिस इज द सिंपल स्ट्रक्चर ऑफ मिथेन. या मिथेनच्या एका मॉलिक्युल मध्ये एक कार्बन आहे आणि 4 कोण आहेत? हायड्रोजन आहे. देयर इज सिंगल कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम. ओके, हायड्रोजन ॲटमचं स्ट्रक्चर माहिती आहे आपल्याला. हायड्रोजन ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये काय असतो? एक प्रोटॉन असतो आणि सराउंडिंग सेल मध्ये एक काय असतो? इलेक्ट्रॉन असतो. मीन्स हायड्रोजन, 1 ॲटम ऑफ हायड्रोजन कन्सिस्टिंग 1 प्रोटॉन अँड 1 इलेक्ट्रॉन. हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन आहे का? हायड्रोजनच्या No. न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन नाहीये. 1H1 असा फॉर्म्युला लिहितो आपण त्याचा. बरोबर का? मग एक मास आहे ते कुणाचा आहे? प्रोटॉनचा. जर न्यूट्रॉन असता तर हे मास काय होईल? 2 होईल. म्हणजे तो हायड्रोजन राहणार नाही, तो ड्यूटेरियम होईल. किंवा 2 न्यूट्रॉन असतील तर 1H3 होईल. ट्रिशियम हा काय आहे? हायड्रोजनचा आणखी एक आयसोटोप आहे. जसे आपण निऑनचे आयसोटोप पाहिले, बोरॉनचे आयसोटोप पाहिले, तसे हायड्रोजनचे काही आयसोटोप आहेत. 1H2, 1H3. दिस इज द हायड्रोजन, दिस इज ड्यूटेरियम, दिस इज ट्रिशियम. याच्यामध्ये न्यूट्रॉनच नाहीये. याच्यामध्ये एक न्यूट्रॉन आहे आणि याच्यामध्ये 2 न्यूट्रॉन आहे आणि प्रोटॉन प्रत्येकामध्ये एक आहे. जेवढा ॲटॉमिक नंबर असतो तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, तेवढेच प्रोटॉन असतात. न्यूट्रल ॲटम मध्ये, कोणत्याही न्यूट्रल ॲटम मध्ये जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन. म्हणजे हे दोन्ही निगेटिव्हली चार्ज, पॉझिटिव्हली चार्ज एकमेकाला कॅन्सल होतात. ॲटम हा न्यूट्रल. 10 इलेक्ट्रॉन असतील तर 10 प्रोटॉन असतील, त्याचा ॲटॉमिक नंबर पण 10 आहे. its atomic number should be 10. If 10 is the atomic number, 10 protons there are in nucleus and 10 electrons there are in shells surrounding to the nucleus. ओके, याच्यावरून आपण हे आयडेंटिफाय करू शकतो. मग मला न्यूट्रॉनची संख्या कॅल्क्युलेट करायची आहे. फॉर एक्झाम्पल पहा, 6 कार्बन 12 रिप्रेझेंटेशन काय असतं आपलं? ॲटॉमिक नंबर, सिम्बॉल अँड मास नंबर. रिप्रेझेंटेशन कसं असतं आपलं? झेड म्हणजे ZXA, झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर, एक्स म्हणजे एलिमेंटचा सिम्बॉल, ए म्हणजे मास नंबर. मास नंबर म्हणजेच काय असतं? मास नंबर म्हणजे प्रोटॉनचा नंबर प्लस न्यूट्रॉनचा नंबर. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन मिळून काय होतो? मास बनतं त्याचं. इलेक्ट्रॉनला कन्सिडर करत नाही आपण मास मध्ये, बिकॉज मास ऑफ इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचा हा बनतो. ओके, प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय असते? ॲटॉमिक नंबर. मग याला आपण रिप्लेस करू शकतो प्रोटॉनला atomic number plus number of neutrons. Atomic number plus Z plus N. Atomic number plus number of neutron. मग मला number of neutron find out करायचे. Number of neutron find out करण्यासाठी मला Z ला या साईडला आणायला लागेल A minus Z. A minus Z म्हणजे काय? मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. येते का लक्षात? हे सगळं झालेलं आहे तुम्हाला. मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर केलं तर तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स भेटतात. नंबर ऑफ प्रोटॉन्स हवेत, ॲटॉमिक नंबर पहा. नंबर ऑफ प्रोटॉन्स पाहिजेत, ॲटॉमिक नंबर पहा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहिजेत तरी ॲटॉमिक नंबर पहा. जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज. पण जर न्यूट्रॉन हवेत तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजे मास बनलेलं असतं. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजे मास बनलेलं असतं. मास मधून प्रोटॉनची संख्या म्हणजे मास मधून ॲटॉमिक नंबर मायनस करणार. मास मधून A मायनस Z करायचं, मास मधून ॲटॉमिक नंबर मायनस करायचा. मग इथं 12 मायनस 6 केलं तर मला काय भेटतंय? न्यूट्रॉनचा नंबर भेटतोय 6. 6 न्यूट्रॉन्स असतील कुठं?
6 न्यूट्रॉन्स Carbon. असतील कार्बनच्या न्यूक्लियस मध्ये. 6 न्यूट्रॉन्स कुठे असतील? कार्बनच्या न्यूक्लियस मध्ये असतील. येते का लक्षात हे? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. 4th चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये परत डिटेल मध्ये पाहायचं आहे आपल्याला. आणि हे ऑलरेडी तुम्हाला हे झालेलं आहे. 9th 10th मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत. मग सांगा मला एका मॉलिक्यूल मध्ये, आता सगळ्यांची बेरीज करायची. ह्या एका मॉलिक्यूल मध्ये मला प्रोटॉनची संख्या सांगा. प्रोटॉनची संख्या किती असेल? हायड्रोजन मध्ये 1 1 1 10. 1. याच्यामध्ये 4 प्रोटॉनची संख्या असेल. 4 हायड्रोजन साइड मध्ये 4 प्रोटॉन्स असतील. एका कार्बन मध्ये त्याचे ॲटॉमिक नंबर एवढे म्हणजे 6 असतील. 10 प्रोटॉन्स. 1 मॉलिक्यूल ऑफ मिथेन कन्सिस्ट ऑफ 10 प्रोटॉन्स. 10 प्रोटॉन्स असतील. जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन असतील. 1 1 1 1 4 इलेक्ट्रॉन होतील हायड्रोजनचे आणि 6 इलेक्ट्रॉन होतील याचे. इट 10 मीन्स electrons. 10 इलेक्ट्रॉन्स. आता न्यूट्रॉन साठी सांगा मला, न्यूट्रॉन किती असतील एका मॉलिक्यूल मध्ये? 6. हायड्रोजन मध्ये तर न्यूट्रॉन नाहीये. 1 - 1 0. हायड्रोजनच्या सेंटर मध्ये न्यूट्रॉन नाहीये, म्हणून इथं 0 0 0 0. आणि याच्यामध्ये फक्त 6 न्यूट्रॉन आहेत. 12 - 6 केलं आपण. A - Z केलं. 12 - 6 केलं. 6 न्यूट्रॉन्स भेटले एका कार्बन मध्ये. 6 न्यूट्रॉन्स म्हणजे टोटल या मॉलिक्यूल मध्ये 6 न्यूट्रॉन्स आहेत. ह्या प्रत्येक नंबरने आपण जर प्रोटॉन फाइंड आउट करायचे तुम्हाला, प्रोटॉनचा नंबर 10 आहे. 10 ने मल्टिप्लाय करा. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला इथं आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला न्यूट्रॉन हवेत तुम्हाला, न्यूट्रॉनच्या नंबरने 6 ने मल्टिप्लाय करा याला. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स भेटतील. इलेक्ट्रॉन पाहिजे तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 10 आहेत एका मॉलिक्यूल मध्ये. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला 10 न काय करा तुम्ही मल्टिप्लाय करा. तुम्हाला ते आन्सर मिळून जाईल. सॉल्व्ह करणार ह्या 3 व्हॅल्यू होमवर्क साठी. सॉल्व्ह करणार या 3 व्हॅल्यू काय करा? सॉल्व्ह करा होमवर्क साठी. इज इट ओके? एनीवन हॅज डाऊट? No, sir. रितिका, एनीवन? यस, एनी डाऊट? वेदांत, काही डाऊट आहे का? घेतले का हे लिहून? सर एकदा तुमचा बोर्डवर नंबर लिहून द्या ना. हो. बोर्ड वरती नंबर काही डाऊट वगैरे असला तर. हा 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 नंबर दिला होता मी पहिल्या लेक्चरला, आठवतोय? हो. सर मी नव्हतो. माहिती नाही. ओके. वेदांत नव्हता ना? ओके. नंबर आहे घ्या 9730649092. एनी टाइम कधी वाचताना तुम्हाला काही डिटेल